कथाविश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत रसिकाचा अरसिक शशी ही कथा ऑडिओ स्वरूपात. रसिका, मला यायला रात्री उशीर होईल ग. जेवणासाठी वाट बघत बसू नकोस. सध्या खूप कामं आहेत ऑफिसमध्ये. निघतोय मी. शशिकांत गडबडीत तयार होऊन ऑफिसमध्ये जायला निघताना रसिकाला सांगत होता. शशी, अरे नाश्ता करून जा ना. झालाच आहे तयार. काल रात्री उशिरा आलास, खाऊन गेलास तर बरं वाटेल रे मला. रसिका स्वयंपाकघरात नाश्ता बनवत शशीसोबत बोलत होती. नको ग, मी निघतोय. रश्मीचा फोन येऊन गेला. क्लायंट येत आहेत मीटिंगसाठी. शिवाय नवीन ऑफिसच्या उद्घाटनाचा दिवस जवळ येत आहे. बरेच कामं राहिलेत अजून. चल भेटूया रात्री. बाय. इतकं बोलून शशी निघाला. रसिका जरा निराश होऊन चहाचा कप हातात घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि बाल्कनीतल्या झुल्यावर चहा घेत बसली. तिच्या मनात बऱ्याच गोष्टी थैमान घालत होत्या. ती चहाबरोबरच विचारचक्रात गुंतली. किती बदलला आहे शशी. पूर्वी मी प्रेम केलं होतं तो हाच शशी आहे ना. सतत ऑफिस, क्लायंट, मीटिंगमध्ये गुंतलेला असतो. एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून नावाजलेला शशी एक पती म्हणून मात्र औपचारिक वागतो हल्ली. पूर्वीचे दिवस आठवले की कसं छान वाटतं. असं वाटतं नको तो पैसा, नको ती प्रसिद्धी. दोघांना एकत्र वेळ मिळत नसेल, संवादच होत नसेल तर काय फायदा या संपत्तीचा. सगळं मातीमोल आहे. विचारचक्र सुरू असतानाच दारावरची बेल वाजली आणि रसिका भानावर आली. कामवाली मावशी गुड मॉर्निंग ताई म्हणताच रसिकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. काय मग ताई, आज कोणती पेंटिंग करणार तुम्ही? आधी तुमची पेंटिंगची खोली आवरते. तुम्ही म्हणालात ना काल खूप सारे पेंटिंग करायचे आहे. ऑर्डर का काय आली आहे ते? रसिका आनंदी चेहऱ्याने मोठ्या उत्साहाने उत्तरली. तुला किती लक्षात राहतं ग मावशी. काल सहज म्हणून बोलले मी तुझ्याजवळ, पण खरं आहे ते. एक ऑर्डर आली आहे एकाच वेळी 20 वेगवेगळ्या पेंटिंग्सची. तसं झालं आहे बऱ्यापैकी. फ्रेम करून तयार आहेत, पण देण्यापूर्वी फिनिशिंग करते आज. आणि हो, तुझं काम आटोपलं की मला पेंटिंग्सच्या पॅकिंगसाठी मदत कर. रसिका मावशीला म्हणाली. ताई, तुमच्यासाठी काय पण बघा. चला मी आवरते पटापट, असं म्हणत मावशी कामाला लागली. मावशीचं बोलणं रसिकाला खूप कौतुकास्पद वाटलं. इथे साधं माझ्या पेंटिंगच्या खोलीत शशी कधी डोकावत सुद्धा नाही. तुला आवडतं तर तू कर, पण मला या सगळ्यात रस नाही, असं म्हणणारा शशी आणि एकही कलेविषयी फारसं काही माहीत नसताना भरभरून कौतुक करणारी. नवीन ऑर्डर आली की माझ्या इतकीच उत्सुक असलेली मावशी. किती जमीन आसमानचा फरक आहे या दोघांमध्ये. असो, चला आज ऑर्डर पिकअपसाठी येणार आहेत. पटापट सगळं तयार करूया, असं मनात पुटपुटत रसिका तिच्या आवडत्या पेंटिंगसाठी स्पेशल तयार केलेल्या खोलीत गेली आणि सगळ्या पेंटिंग्सकडे नजर फिरवत मनोमन आनंदी होत, कुठे काही कमी जास्त वाटत नाही ना ते न्याहाळू लागली. शशिकांत आणि रसिका दोघांची ओळख दोघांच्या एका कॉमन मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत झालेली. रसिका त्यावेळी फाईन आर्ट्समध्ये पदवी अभ्यासक्रमाला होती. दिसायला सुंदर, टपोरे डोळे, नाजूक अंगकाठी, उंच बांधा, आकर्षक दिसणारी रसिका पाहता क्षणी शशीला आवडली. दोघांची ओळख मैत्रीत नंतर प्रेमात बदलली. 5 वर्षे दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. शशी MBA करून वडिलांचा व्यवसाय बघायचा. अचानक आई वडिलांच्या अपघाती निधनानंतर घरची, व्यवसायाची सगळी जबाबदारी शशीवर येऊन पडली. शशी रुबाबदार, हुशार, आत्मविश्वासू तरुण. कमी वयात मेहनतीने घरचा व्यवसाय मोठ्या पातळीवर आणला. एक यशस्वी उद्योजक, प्रसिद्ध उद्योगपती म्हणून नावाजलेला. या सगळ्यात रसिका प्रत्येक वेळी त्याच्या साथीला होती. तिने स्वतःचं आयुष्य जणू शशीला अर्पण करून टाकलं होतं. रसिकामुळे तो आईवडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर सावरला. दोघांनी वर्षभराने लग्न केले. शशी घरचा श्रीमंत, त्यात एकुलता एक. आता तर यश, श्रीमंती त्याच्या पायाशी लोळण घेत होती. तेव्हा नोकरी करण्याची गरज नाही, हवं तर आपल्याच ऑफिसमध्ये तू मला मदतीला ये, असं तो रसिकाला सांगत असे. पण तिचं स्वप्न वेगळं होतं. तिला तिच्यातल्या कलागुणांना वाव द्यायचा होता. अप्रतिम पेंटिंग करणारी रसिका, तिला स्वतःचा असा एक पेंटिंग स्टुडिओ उभारायचा होता. आपणही एक्झिबिशनमध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन करावं, पेंटिंगच्या माध्यमातून एक नवी ओळख बनवावी, असे सुंदरसे स्वप्न होते तिचे. शशीच्या आयुष्यात त्याला प्रोत्साहन देत घर सांभाळताना तिचं स्वप्न मागे पडलं. शशी दिवसभर कामात व्यस्त. रसिका घरी एकटीच असल्यामुळे वेळेचा सदुपयोग घेत घरीच काहीतरी सुरुवात करावी म्हणून एका खोलीत तिने पेंटिंग करायला सुरुवात केली. शशीला सरप्राईज द्यायचं म्हणून मोठ्या कौतुकाने तिने पहिले पेंटिंग आणि तयार केलेली खोली दाखवली. पण शशी मात्र अरसिक. त्याने फार काही प्रतिक्रिया दिली नाही.
तुला हवं ते तू कर, मला या सगळ्यात मात्र फारसा रस नाही, असं म्हणत रसिकाचा हिरमोड केला. रसिकाला त्या क्षणी फार वाईट वाटले. आपल्याला व्यवसायातील काही माहीत नसताना शशीला पाठिंबा दिला, आपलं स्वप्न बाजूला ठेवलं, पण आज माझ्या कलेचं साधं कौतुक करायलाही नको वाटतं शशीला. काही असो, मी माझं स्वप्न पूर्ण करणार असा निश्चय करून रसिकाने अप्रतिम अशा अनेक पेंटिंग्स बनवल्या. शक्य त्या प्रकारे जाहिरात करून काही वेबसाईट्सवर पेंटिंग्स विकायला सुरुवात केली. तिच्या पेंटिंग्सला बराबर मागणी सुरू झाली. शशीला याविषयी काही माहितीच नव्हते, वेळच नव्हता त्याला सगळं जाणून घ्यायला असं म्हणायला हरकत नाही. पूर्वी छोट्या छोट्या ऑर्डर यायच्या, पण आज सगळ्यात मोठी अशी ऑर्डर डिलिव्हर होणार होती. मावशीच्या मदतीने सगळं पॅकिंग करून तयार केले. काही वेळाने दोघेजण आले. ₹1,00,000चा चेक रसिकाच्या हातात देत ऑर्डर घेऊन गेले. आपल्या कलेचं रूपांतर चक्क व्यवसायात झालं यावर तिचा विश्वास बसत नव्हता. डोळ्यात आनंद अश्रू होते, पण आनंद वाटून घेणारा नवरा मात्र यात रस घेत नाही याची तिला खंतही होतीच. असेच दिवस जात होते. रसिका तिच्या कलेत व्यस्त तर शशी व्यवसायात. रसिकाला आता चांगला प्रतिसाद मिळायला लागला होता. एके दिवशी शशी नेहमीपेक्षा लवकर घरी आला. रसिका, आज मी खूप खुश आहे. उद्या आपल्या नवीन ऑफिसचा उद्घाटन सोहळा आहे. किती मेहनत घेतली मी आजच्या दिवसासाठी. सकाळी मस्त तयार हो बरं, मी गिफ्ट केलेली गुलबक्षी रंगाची साडी नेस उद्या. सकाळी लवकरच निघावं लागेल आपल्याला, असं म्हणत तो खोलीत निघून गेला. शशी कसाही वागला तरी रसिका कधी त्याला दुखावत नसे. स्वभावच नव्हता तिचा तो. रात्री कितीतरी वेळ शशी त्याच्या यशाचे कौतुक रसिकाला सांगत होता. तीही चेहऱ्यावर हास्य आणून त्याला दाद देत होती. सकाळी दोघेही तयार झाले. गुलबक्षी रंगाच्या साडीत रसिकाचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. जसा शशी तिच्या समोर आला तसंच तो म्हणाला, ब्युटिफुल, किती सुंदर दिसते आहेस तू. मला आपली पहिली भेट आठवली आज तुला असं सजलेलं बघून. आज चक्क स्वारी तारीफ करतायत म्हटल्यावर रसिकालाही छान वाटलं. लाजून नजरेनेच खूप काही बोलून गेले दोघे. चला, उशीर होत आहे, असं रसिका म्हणताच शशी भानावर आला आणि दोघेही निघाले. ऑफिसमध्ये पोहोचताच रसिकाला आश्चर्याचा धक्का बसला. अय्या, ही सगळी पेंटिंग्स जी काही दिवसांपूर्वी मी डिलिव्हर केली ती इथे? म्हणजे ती मोठी ऑर्डरच्या ऑफिससाठी होती ते हेच ऑफिस? रसिकाला क्षणभर काहीच कळत नव्हते. शशीला यातलं काही माहिती नाही आणि सांगायलाही नको असा मनात विचार करत असतानाच शशी रश्मीला घेऊन आला रसिकासोबत ओळख करून द्यायला. रश्मी रसिकाला बघताच आश्चर्याने म्हणाली, मॅम तुम्ही? म्हणजे सर, रसिका मॅम तुमच्या मिसेस? शशी गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला, रश्मी तू कशी ओळखतेस रसिकाला? म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच भेटत आहात ना? रसिका, ही रश्मी माझी असिस्टंट. हिनेच सगळी सजावट आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण तुम्ही एकमेकींना कशा ओळखता? सर, आपल्या ऑफिससाठी पेंटिंग सिलेक्ट केल्या ना मी, त्या सगळ्या मॅमकडूनच घेतल्या आहेत. अप्रतिम कलाकार आहेत मॅम. पण मला खरंच माहीत नव्हतं की त्या तुमच्या मिसेस आहेत. हे ऐकताच शशीला आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे रसिका, तू इतकी मोठी कलाकार झालीस आणि मला हे कळाले सुद्धा नाही? मुळात मीच रस घेतला ना. खरंच मला खूप अभिमान वाटतो आहे तू माझी अर्धांगिनी असल्याचा. रसिकाकडे अपराधी नजरेने बघत शशी मनोमन सगळं काही बोलत होता. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऑफिसचे उद्घाटन झाले. सगळ्यांनी ऑफिस बघताना सजावटीला लावलेल्या पेंटिंग्सचे भरभरून कौतुक केले. रसिकाच्या म्हणण्यावरून रश्मी आणि शशीने तिथे उपस्थित कलाकाराविषयी कोणालाही काही सांगितले नाही. रसिकाला प्रसिद्धीची हाव नव्हतीच. आपल्या कलेचं इतकं कौतुक होताना बघूनच ती सुखावली होती. पण सगळ्यांकडून बायकोने केलेल्या त्या अप्रतिम पेंटिंग्सचे कौतुक बघताना शशी आज अजूनच तिच्या प्रेमात पडला. त्याला त्याची चूक आपसुकच समजली. आपण रसिकाला गृहीत धरून चाललो. तिच्यातल्या कलेला प्रोत्साहन देण्याऐवजी अरसिक भावना दाखवली याचं त्याला खूप वाईट वाटलं. परत येताना दोघे एकमेकांच्या नजरेत बघून खूप काही बोलत होते. रेडिओवर त्या क्षणी गाणं सुरू झालं. तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा, मेरा साया मेरा साया. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.